नमस्कार, स्टार माझामध्ये आपलं स्वागत। काळाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी स्वप्न बघितली, सकारात्मक दृष्टिकोनातून मेहनतीने ती साकारली, असे अनेक मराठी उत्तुंग व्यक्तिमत्वाचे शिल्पकार जगाच्या वेगवेगळ्या शिखरांवर, मग त्या व्यापाराचे असो किंवा अगदी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये, ज्यांनी मराठी मनाचा झेंडा रोवला आहे। त्यातलंच एक नाव म्हणजे दिनेश केसकर। बोईंग या बलाढ्य अशा विमान कंपनीचे ते एशिया पॅसिफिकचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत। आज आपण त्यांनाच भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या संघर्षाची कहाणी। केसकर सर, स्टार माझामध्ये आपलं स्वागत। माधवराव सिंधियांना तुम्ही पहिलं डील जे इंडियातलं केलं ते माधवराव सिंधियांबरोबर केलं। आम्ही 1989 साली पहिली प्रेझेंटेशन्स केली एअर इंडिया आणि नंतर 1991 साली हे डील फायनली साईन झालं, जेव्हा नवीन नरसिंहराव गव्हर्नमेंट फॉर्म झालं होतं। त्याच्या काळामध्ये 1989 ते 91च्या मध्ये आपण विचार कराल, मागे बघाल तर राजीव गांधींचं असॅसिनेशन झालं होतं त्याच वेळेस। नंतर VP सिंग तेव्हा एकदा प्राईम मिनिस्टर झाले होते आणि ते सुद्धा जास्ती वेळ टिकलं नव्हतं गव्हर्नमेंट। आणि तेव्हा जेव्हा VP सिंग राज्य आलं तेव्हा माधवराव सिंधियांना एव्हिएशन मिनिस्टर करण्यात आलं होतं। तर त्यांच्याशी मी 2 महिने बोललो, त्यांना सांगितलं आहे की हे विमान किती महत्त्वाचं आहे एअर इंडियाला घेणं, आणि आपण जास्ती वेळ लावत राहिलो, ऑलरेडी आपल्याकडे 2 वर्ष झाली आहेत, तर हे विमानं चालली जातील, मग एअर इंडियाला संधी मिळणार नाही असं विमान चालवायची। तर तेव्हा त्यांनी बरोबर सगळं पेपरवर्क प्रोसेस करून गव्हर्नमेंटचे हे विमानाची ऑर्डर केली होती। तेव्हा यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट, तेव्हा जवळजवळ $700 मिलियन, तेव्हा बिलियन पण नव्हतं। हे माझं पहिलं डील आहे आयुष्यातलं आणि ते मी भारतामध्ये केलं होतं। सर, सुरुवातीच्या काळात तुम्ही नासात होतात आणि नासामधून मग बोईंगमध्ये येण्याचा निर्णय घेतला का? म्हणून नासासारखी एक संस्था, जी जगातली खूप मोठी संस्था आहे, ती सोडण्याचा निर्णय घेऊन मग बोईंगमध्ये येण्याचा का निर्णय? त्याची एक तर नासा ही गव्हर्नमेंट एजन्सी होती आणि त्यावेळेस माझं अमेरिकेचं नागरिकत्व नव्हतं। तर जेव्हा तुम्हाला नागरिकत्व नसतं तेव्हा तुम्हाला हाय लेवल टॉप सिक्रेट क्लिअरन्स अशा गोष्टींवरती काम नाही करता येत, आणि इंटरेस्टिंग कामं अशाच ठिकाणी असतात। बोईंगसारखी जी कंपनी आहे जी दर 10-15 वर्षांनी नवीन विमानं बाहेर काढते, तिथे संधी खूप चांगली आली असते असं मला वाटलं त्या काळी। ही गोष्ट आहे 1980 सालची। तर तेव्हा मी ठरवलं की 1.5-2 वर्ष नासामध्ये आपण चांगलं काम केलं आहे, पण ह्याचा उपयोग आता आपण एखाद्या प्रायव्हेट सेक्टर कंपनीत करावं। आणि बोईंगचं नाव तेव्हाही फेमस आहे, आजही फेमस आहे आणि पुढेही फेमस राहील, म्हणून मी या एकच कंपनीत आयुष्यामध्ये काम केलं आहे, ते बोईंगमध्येच गेली 33 वर्ष। अगदी 33 वर्ष तुम्हाला पूर्ण होत आहेत बोईंगमध्ये। दरम्यानच्या काळामध्ये नुकतंच तुम्हाला एशिया पॅसिफिक व्हाईस प्रेसिडेंट अशी रिस्पॉन्सिबिलिटी मिळाली, एक मोठी अशी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। जेव्हा तुम्ही बोईंगचे प्रॉस्पेक्ट्स बघता जगामध्ये, तर आम्ही ते 4 खंडात बघतो। एक तर नॉर्थ साऊथ अमेरिका, एक मिडल ईस्ट जे पण आता चांगली त्याची प्रगती होती आहे, मग युरोप आणि मग एशिया। तर या 4 पैकी माझ्या मते तरी एशिया हा सर्वात जबाबदारीचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग आहे जगात कोणत्याही कंपनीसाठी, बोईंगमध्येच नाही। आणि त्याची मला संधी मिळाली आहे की याचं मी आता सिनियर व्हाईस प्रेसिडेंट झालो आहे आणि ह्याच्यात जे काय उलाढाली होतील बोईंगच्या त्या माझ्या हाताखाली होतील। तर मला याची जबाबदारीची पण जाणीव आहे, परंतु मला आनंद होतो की त्याच्यामुळे मला अजूनही बरंच काही करता येईल जे मी आत्तापर्यंत केलं नाही। अगदी एक मोठी जबाबदारी तुम्ही सांभाळत आहे, पण ह्या जबाबदारीपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून एक मोठा संघर्षही आहे त्यामागचा। अमरावतीतलं तुमचं प्राथमिक शिक्षण आहे, जरूर माध्यमिक प्राथमिक, जरूर, आणि नागपुरात तुमचं कॉलेजचं शिक्षण। बरोबर। आम्ही म्हणजे मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन लोक। माझे वडील प्राध्यापक होते अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालय म्हणून जे कॉलेज आहे, अजूनही आहे तिथे, त्या कॉलेजमध्ये ते प्राध्यापक होते। आणि आई शिकलेली होती तरी पण घरी असायची, कारण की मुलांकडे लक्ष द्या। मला एक मोठा भाऊ होता आणि एक लहान भाऊ आहे, आणि त्या पार्श्वभूमीवर आम्ही शाळेत शिकलो। परंतु लहानपणापासून मला 2 गोष्टी शिकवल्या गेल्या की जे काय करायचं ते मनापासून करायचं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जितकं शिक्षण घेता येईल तितकं पुढे येऊन शिक्षण घे। ते ह्याच्याचमुळे जेव्हा माझे वडील नव्हते आपण त्याच्याबद्दल बोलू, परंतु हे जे बेसिक आपल्या लहानपणी जे आपल्याला बाळकडू मिळतं, त्याच्यानंतर तुमचं जे जीवन होतं
ते संबंध त्याच्यावरती डिपेंड करतं. म्हणून अमेरिकेत एक पुस्तक आहे, एव्हरीथिंग आय लर्न इन माय लाईफ आय लर्न इन द किंडरगार्टन. हे अगदी खरं आहे, कारण की तुम्ही 4वी-5वीपर्यंत जे काय तुमच्या मनावरती परिणाम होतात तेच अनुभव तुम्ही पुढे घेऊन ते मोठे करू शकता. ते वळवण्यासाठी भयंकर वेळ लागतो आणि कधी कधी जमत पण नाही. तर लहानपणी आमचं नॉर्मल वातावरण होतं. घरी आम्हाला आईवडील जे काय आम्हाला जे काही सवयी असायच्या, आम्हाला जे काही छंद असायचे ते आम्हाला करायला मिळायचे आणि शाळेत जाऊन शिकायचं. बरेचदा पहिला नंबर यायचा आणि त्याच्यामुळे वडिलांना कौतुक होतं, आईला पण कौतुक होतं आणि त्यांना असं वाटायचं की पुढे जाऊन काहीतरी करावं, मेडिकल करावं, इंजिनिअरिंग करावं असं काही. पण अमरावती त्यामानाने लहान गाव आहे, तसं मोठं आहे बाकीच्या दृष्टीने बघितलं तरी. पण तिथे मणिबाई गुजराती हायस्कूल म्हणून एक शाळा होती, त्या शाळेत मी शिकलो आणि चांगल्याप्रमाणे मला शिक्षण मिळालं असं मला तरी वाटतं, कारण की पाया खूप पक्का झाला. आणि आई घरी पुन्हा अभ्यास घ्यायची, आईबरोबर शिकवायची, बरोबर पेपर कसे झाले ते बघायची. आणि मला अजूनही आठवतं एका गणिताच्या पेपरमध्ये 100 मार्क नाही मिळाले म्हणून आईला खूप वाईट वाटलं होतं आणि तिने मला सांगितलं होतं की हे बरोबर नाही आहे. तर हे जे तुम्हाला लहानपणापासून उपदेश मिळतात आणि अत्यंत महाराष्ट्रीयन लोकांच्या खूप लोकांच्या घरी असे मिळतात, पण मुलांनी समजा ते आचरणात आणले तर त्यांची खूप प्रगती होऊ शकते असं माझं म्हणणं आहे. वडिलांची इच्छा होती की तुम्ही खूप शिकावं. बरोबर. ज्यावेळेला PhD केली त्यावेळेला वडील नव्हते. पहिल्या वर्षाची परीक्षा सेकंड सेमिस्टरची होणार होती, त्याच्या आधीच वडिलांचं मुंबईत अपघाताने निधन झालं होतं. तर तेव्हा म्हणजे मला सांगण्यात आलं होतं त्याच्या आधीच की तू शिक, खूप शिक, पुढे होईल. तर आईने ती माझी इच्छा पुरी केली आणि मी अमेरिकेत जाऊन शिकलो, PhD केलं आणि पुढे MBA पण केलं. तर हे सगळे चांगले प्रकार घडले, ते चांगले घडले, पण ते सोपे नव्हते. कारण की आईनी कधी नोकरी नव्हती केली, पण वडिलांनी पैशाची व्यवस्था करून ठेवली होती, त्यामुळे शिक्षणाला काही प्रॉब्लेम झाला नाही. अमेरिकेला गेलो तेव्हा आईनीच पैसे दिले, परंतु स्कॉलरशिप मिळाली आणि पुढे सगळं चांगलं झालं. आणि असे संघर्ष प्रत्येकाच्या घरात असतात, मलाच काही नवीन वाटत नाही. परंतु त्या संघर्षाशी कशाप्रमाणे त्याला म्हणजे फाईट करावं किंवा त्याच्याशी कसं त्याच्याप्रमाणे वागावं ह्याच्यावरती तुमचं यश किंवा अपयश संबंधित होईल. केसकर सरांबरोबरची ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. त्या अगोदर घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. सर, PhD बद्दल आपण बोलत होतो. वडिलांचं निधन झालं, त्याही परिस्थितीत आईने मदत केली आणि तुम्ही PhD करायला अमेरिकेत गेला. जरूर. तुमचं गाईड नील आर्मस्ट्रॉंग होते. एक मोठं स्वप्न तुमचं होतं, एक दृष्टिकोन मोठा होता. नील्स आर्मस्ट्रॉंग हे आपले गाईड असावे असं मी कधीच ठरवलं नव्हतं. कारण की अशा प्रकारच्या तुम्ही समजा ध्येय ठेवलं तर असं ध्येय साध्य होणं हे खूप कठीण आहे. ओके, उद्या तुम्ही म्हणाल की जो जगातला नोबेल प्राईज मिळाला त्याच्याबद्दल मला त्याच्याबरोबर PhD करायची, होऊ शकेल एखाद्या वेळेस, सगळेच तुमचे तारे जुळले तर, ग्रह जुळले तर, पण असं होणं कठीण आहे. म्हणून मी पहिला गोल ठरवला की अमेरिकेत जायचं, PhD करायचं. मला ॲडमिशन्स अनेक ठिकाणी मिळाल्या होत्या, परंतु युनिव्हर्सिटी ऑफ सिन्सिनाटी जी ओहायोमध्ये आहे तिथे नील आर्मस्ट्रॉंग प्राध्यापक होते एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये. तर तिथे मी पहिल्या ॲडमिशन घेतली, सुरुवात केली मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. पहिल्या क्वार्टरमध्ये ते क्वार्टर सिस्टीम होती आणि दुसऱ्या क्वार्टरमध्ये मी एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये शिफ्ट केली आणि तेव्हा मला स्कॉलरशिप पण मिळाली होती. आणि नंतर मी एरोस्पेसमध्ये शिफ्ट केलं, कारण की मी नागपूरला शिकलो तेव्हा मेकॅनिकल इंजिनिअरिंग होतं आणि त्या संदर्भात फ्लाईट टेस्टिंग म्हणून जो विषय होता ते शिकवायचे. त्यांच्या संदर्भात मी पडलो आणि मी जो थिसिस केला PhDसाठी त्याचं नाव, आता मी जास्ती टेक्निकल होत नाही पण अनस्टडी एरोडायनामिक मॉडेलिंगवरती होता. तर त्याच्यामध्ये जे 3 गाईड लागतात त्याच्यातले एक गाईड नील आर्मस्ट्रॉंग होते, कारण की ते या विषयामध्ये अत्यंत प्रभावी होते. त्यांना सगळं माहिती होतं. ते विदाऊट टेक्स्टबुक शिकवायचे. त्यांना तुम्ही काय सांगितलं हे माझं अडलं आहे, मला हे समजत नाही, तर ते प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सने सांगू शकायचे. त्याचबरोबर माझ्याकडे अजून 2 गाईड पण होते. तर मला जवळजवळ 2.5 वर्ष ही संधी मिळाली त्यांच्याबरोबर काम करायची, त्यांना भेटायची, त्यांच्याबरोबर क्लासेस घ्यायची.
आणि त्याच्यानंतर जेव्हा मला PhD मिळाली तेव्हा मला अजूनही आठवतं, ऑक्टोबर 78 सालची गोष्ट आहे. माझं थिसिस मी प्रेझेंट केला या तिघांना, माझ्या गाईड्सना, आणि मी बाहेर बसलो होतो आणि मग खुद्द प्रोफेसर नील आर्मस्ट्रॉंग बाहेर आले, म्हणले कॉंग्रॅच्युलेशन डॉक्टर केसकर. तर हे अगदी मला अजूनही त्याचं वाटून, कसं म्हणतात त्याला, तुम्हाला वेगळंच काहीतरी वाटतं की एवढ्या मोठ्या माणसाने आपल्याला PhD केलं. दॅट्स ग्रेट. तुम्ही मार्केटिंगमध्ये आलात, जरूर अगदी म्हणजे R&D सारख्या विषयातून मार्केटिंगकडे वळणं. जरूर. सर, सेल्स हा विषय म्हटला, तुम्हाला ओळखलं जातं ते फ्लाइंग सेल्समन म्हणून. सेल्स म्हटला की पुन्हा आपण मराठी माणसावर येतो की सेल्स विकणं कठीण असतं आणि मराठी माणसाला तर ते थोडं कमीच जमतं. जरूर. बोलणाऱ्याची बोंड विकली जातात आणि न बोलणाऱ्याच्या बनसी गवळी नाही, असं मराठीतून म्हटलं जातं. खरी गोष्ट आहे. पण मराठी माणूस निश्चितपणे त्या सेल्समध्ये मागे पडतो. का कमी पडतो? जेव्हा मी हे ठरवलं करायचं तेव्हा मला गाईड करायला कोणीच नव्हतं. ती एक मला खंत होती, कारण की माझे वडील नव्हते आणि आई शिकलेली होती, परंतु तिला या बाबतीत काहीच माहिती नव्हती, रिसर्च, मार्केटिंग या टाईपची. तर जेव्हा मी रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये काम करायचो तर 4 वर्ष झाली होती मला बोईंगमध्ये. 84-85 साली 5 वर्ष झाली. तर आमच्याकडे एक प्रोग्राम आहे, तिथे ते लोक एक्सपो म्हणून प्रोग्राम आहे, त्याला एक्सपो स्टँड्स फॉर एक्झिक्युटिव्ह पोटेन्शियल. तर ते काय करायचे, 10,000 इंजिनियरमधनं दरवर्षी 30 लोकांना निवडायचे आणि त्या 30 लोकांना एक वर्षभर वेगवेगळ्या कंपनीच्या भागात काय होतं हे दाखवायचे. कारण की बोईंग कंपनी आज पण जवळजवळ 1,65,000 लोक तिथे काम करतात आणि वेगवेगळ्या गावांमध्ये पसरलेली आहे आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स आहेत. तर आम्हाला यामुळे वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये बघायची संधी मिळाली, त्यांचे जे व्हाईस प्रेसिडेंट्स आहेत त्यांना भेटायची संधी मिळाली. तर तेव्हा मला एक दिवस वाटलं की अरे, हे मार्केटिंग आणि सेल्स हे खूप छान वाटतंय. म्हणून मग मी जाऊन, जेव्हा आम्हाला त्याचं ब्रीफिंग झालं, मी जाऊन त्यांना भेटलो, तिथले जे मुख्य होते त्यांना. तर ते म्हणले की दिनेश, तुम्हाला 2 प्रॉब्लेम्स आहेत. एक म्हणजे तुम्ही PhD केलेली आहे, त्यामुळे यू आर बेटर ऑफ इन इंजिनिअरिंग. ओके. आणि दुसरी गोष्ट ते म्हणले की या भागामध्ये येणं इज द मोस्ट कॉम्पिटेटिव्ह थिंग इन द बोईंग कंपनी. हजारो लोक अप्लाय करतात, त्यातल्या एकाला संधी मिळते. तर मला लहानपणापासून जेव्हा असं कोणी म्हणतं की हे करू शकत नाही, तेव्हा मला अशी जिद्द असते की आपण करून दाखवावंच. तर मी म्हटलं मी काय करू शकेन. तर ते म्हटले पहिले तुम्ही MBA करा आणि MBA झाल्यावर मला भेट. तर मी फुल टाईम MBA केलं, फुल टाईम जॉब केला आणि त्याच काळामध्ये 1985 साली आमच्या पहिल्या आणि एकुलत्या एक मुलाचा, महेशचा जन्म झाला होता. तर या तिन्ही गोष्टी सुरू असताना सुद्धा मी MBA केला आणि ते सुद्धा गोल्ड मेडल मिळालं आणि आय वॉज द ओनली वन आउट ऑफ 700 ज्याला परफेक्ट 4.0 ग्रेड मिळालं होती. तर अगेन मग झालं माझं शिक्षण, मी गेलो त्यांच्याकडे आणि सांगितलं की मला आता मार्केटिंगमध्ये यायचं आहे. मग त्यांना पण कौतुक वाटलं की हे सगळं मी पटपट केलं. मग पुढली जेव्हा संधी मिळाली, आय हॅड टू गो थ्रू प्रॉपर इंटरव्ह्यूज अँड चॅनल्स अँड ऑल दोज थिंग. परंतु 1987 सालच्या नोव्हेंबरमध्ये मला मार्केटिंगमध्ये प्रवेश मिळाला ॲज ए एंट्री लेवल मॅनेजर म्हणून. त्याचा मेंटल मेकअप वेगळा असतो सेल्समध्ये. तुम्हाला पर्स्युएशन पॉवर असायला पाहिजे सेल्समध्ये. मग त्यांना पर्स्युएट करून मग पुढे त्यांना प्रेझेंटेशन्स देऊन त्यांच्याशी डील करून मग ते विमान डिलिव्हरी करायची, हा जो रोमांचक प्रवास असतो हा एक्सायटिंग असतो. आणि आतापर्यंत मी गौरवाने सांगू शकतो की मी जवळजवळ $120 बिलियन जगामध्ये सेल केला आहे आणि जगामध्ये जो सर्वात मोठा सेल आत्तापर्यंत आहे, जो 230 विमानं आत्ता मी फेब्रुवारीमध्ये विकली लायन एअर म्हणून एका इंडोनेशियामध्ये, ते एक सिंगल डील $22 बिलियन होतं. म्हणजे 1,20,000 कोटी रुपयाचं एक सिंगल डील आहे. मराठी माणसाचा नेहमी एक न्यूनगंड म्हणून प्रचलित आहे जरूर की तो व्यवसायाभिमुख नसतो. उद्योग करायचा म्हणजे त्याला काहीतरी आपण भ्रष्ट आचरण करतोय असं वाटायला लागतं. हे त्याची कारणं आहेत. आपल्याकडे लहानपणापासून बघितलं तर जास्ती करून मराठी माणसं 9 ते 5 नोकरीमध्ये असतात. त्यामुळे त्यांना पण असं वाटतं की अरे हे सेफ आहे, काही प्रॉब्लेम नाही होणार, तुम्हाला कोट्यानी पैसे मिळणार नाही, परंतु तुम्ही भुके पण राहणार नाही. तर या दृष्टीने बघितलं तर ही तडजोड आहे एक प्रकारची मराठी माणसाची. आणि ही तडजोड काहीच्या बाबतीत बरोबर वाटते मला. परंतु ज्या मुलांमध्ये, असं आपण मगाशीच बोललो, क्षमता आहे आणि त्यांना आत्मविश्वास आहे की मी काहीतरी करू शकेन आणि करून दाखवेन, त्या लोकांना प्रोत्साहन देऊन
आता सुद्धा माझं असं म्हणणं आहे की पालकांनी तर करायलाच पाहिजे, शिक्षकांनी पण करायला पाहिजे. जे मला मिळालं म्हणून मी आज जिथे आहे तिथे आहे हे मी अगदी अभिमानाने सांगू शकतो. ते आपण पालपोषण बरोबर करत नाही असं मला वाटतं. म्हणून जेव्हा मराठी माणसं नोकरी करायला लागतात तेव्हा बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे मी नोकरी जी मला गॅरंटीड आहे ऑलमोस्ट असं म्हणलं तरी चालेल, ती सोडून व्यवसायात पडलो आणि व्यवसायात माझी वाट लागली तर मग मी काय करू. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अपयश ही अशी चीज आहे की कोणालाच आवडत नाही. आणि एकदा अपयश मिळायला लागले की तुम्हाला जी लोक आहेत तुमचे मित्र वगैरे ते सुद्धा तुम्हाला जास्ती म्हणजे हे करणार नाही, तुमच्याबरोबर राहणार नाही, तुमच्याबरोबर मेलजूल करणार नाही. तर म्हणून लोकांना भीती वाटते की अरे समाजाला काय वाटेल, मी समजा अपयशी ठरलो तर त्याच्यापेक्षा हे करत राहू, याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, नोकरी होईल, 5 वर्षांनी प्रमोशन मिळेल, 10 वर्षांनी प्रमोशन मिळेल, ते होत राहील. पण त्याच्यामुळे तुमची जी खूप प्रगती होऊ शकते ते कधी होणार नाही. म्हणून याचा संदर्भ असा की रिस्क घेण्याची जी मेंटॅलिटी आहे ती महाराष्ट्रीयन लोकांमध्ये असं कमी असं लोकांना जनरली वाटतं. परंतु आपण जसं ओपनिंगमध्ये म्हणला, अनेक महाराष्ट्रीयन लोक मला स्वतःला माहिती आहेत ज्यांनी ही रिस्क घेतलेली आहे, ज्यांनी ही रिस्क घेऊन करून दाखवलं आहे की मी जिंकू शकेन जगाला आणि मी काय जे ठरवलं ते मी करून दाखवू शकेन. अर्थात हे पण मी मानायला तयार आहे की काही लोक ह्याच्यात अपयशी ठरले आहेत, परंतु त्या लोकांनी समजा मी अपयशी झालो म्हणून समजा सगळं बंद केलं तर हे पण वाईट आहे. ते अपयश का झालं, कसं घडलं ह्याचं विश्लेषण करून आपण पुन्हा दुसऱ्या काय ह्याच्यात पडलो तर मला वाटतं होऊ शकतं. सगळ्याच प्रत्येक ठिकाणी अपयश येणार नाही काय आणि 100% यश मिळेल ही पण गॅरंटी नाही आहे. सो अशा टाईपचा विचार केला तर मला वाटतं मराठी लोक पुढे अजूनही येऊ शकतील. बरेच लोक पुढे आलेले आहेत ऑलरेडी. मराठी व्यवसाय महाराष्ट्रात बघितलं तर बरेच ठिकाणी आहेत आणि ते पुढे होऊ शकतं. केसकर सरांबरोबरची ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. त्या अगोदर घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. सर, भारतात तुम्ही जसं म्हटलं की तुमची पहिली डील जी आहे ती ग्लोबलायझेशन होत असताना, भारताने मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली असताना तुमची पहिली डील तुम्ही भारतात साईन केली. तेव्हापासून तर आतापर्यंत 91चा काळ हा खूप मोठ्या बदलांचा काळ होता भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं. मनमोहन सिंग तेव्हा अर्थमंत्री होते, आता पंतप्रधान आहेत. आज त्यांच्या सरकारवर जो आरोप केला जातो पॉलिसी पॅरालिसिसचा, आमच्या दृष्टीने बघितलं म्हणजे एव्हिएशनच्या ओके, तर 1-2 इश्यूज ज्या अशा आहेत की ज्याच्यामुळे एअरलाईनला पॉसिबली, आणि अंडरलाईन द वर्ड पॉसिबली, फायदा होऊ शकेल. आणि मी तुम्हाला 2 त्याचे सांगतो कोण आहेत ते. एक तर FDI इन एअरलाईन्स, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. हा विषय बरेचदा येऊन गेलेला आहे, जाऊन गेलेला, कॉन्ट्रोवर्शियल विषय. दुसरा म्हणजे एव्हिएशन टर्बाईन फ्युएलचा जो टॅक्स आहे, ज्याच्यामुळे आपली जी इंधनाची किंमत आहे भारतामध्ये ती बाकी जगापेक्षा खूप जास्ती आहे आणि ऑलरेडी फ्युएल प्राईस इतकी वाढली आहे, त्याच्यावरती तुम्ही अजून टॅक्स लावला तर एअरलाईन कशा राहणार. आणि म्हणूनच बऱ्याच एअरलाईन लॉसमध्ये आहेत. ओके, तर ह्या ज्या 2 धोरणं मला जी वाटतात त्यातल्यापैकी फ्युएल टॅक्स आहे ते हे स्टेटच्या संदर्भांमध्ये आपलं स्टेट डिसाईड करतं तुम्हाला काय फ्युएल टॅक्स द्यायचा आहे. काही स्टेट्सनी 4% करून टाकलेलं आहे, काही स्टेट्समध्ये 25%च्या वर आहे. ओके, महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुंबई आणि मला अजून एक एअरपोर्ट आहे तिथे 25 बऱ्याच जास्ती आहे आणि बाकी महाराष्ट्रात 4% नागपूरला वगैरे बघितलं तर हे जे पॉलिसी धोरण आहे हे बदलता येऊ शकतं. परंतु मला असं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही कोलेशन गव्हर्नमेंटमध्ये असता तेव्हा अशा गोष्टी करणं थोडं कठीण पडतं आणि म्हणून मी त्याच्यावरती टिप्पणी करणार नाही की हे चांगलं आहे की वाईट आहे. परंतु अशा गोष्टींमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली आणि संबंध देशांनी एकत्र येऊन काय केलं मला वाटतं एअरलाईन्सचा फायदा होऊ शकेल. सर, राष्ट्रीय धोरणांचा आपण ज्यावेळेला चर्चा करतोय राज्याकडे येऊयात. महाराष्ट्रातही काहीसं तसंच वातावरण आहे. तुम्ही स्वतः नागपुरात शिकलेले आहात, विदर्भाशी तुमचं जवळचं नातं आहे. मिहाम प्रकल्पाची जी डिझाईन होती, हा जो एक विचार होता तो खूप जुना आहे. अनेक वर्ष हा प्रकल्प रखडला अशी तक्रार जी आहे ती केली जाते. मध्ये
जवळजवळ 2008-9-10 साली जेव्हा तेलाच्या किमती $147 बॅरल गेल्या होत्या त्यावेळेस जगामध्ये मंदी आली होती आणि त्यावेळेस मिहान प्रकल्प थोडा रखडला होता आणि आय विल बी ऑनेस्ट बोईंगनी सुद्धा तेव्हा ठरवलं की आम्ही हे बांधकाम तेव्हा करणार नाही, कारण की याच्यामध्ये काही पॉईंट नव्हता की तुम्ही बांधा एवढे 500 कोटी खर्च करा, सगळ्या लोकांना तिथे हायर करा, ट्रेनिंग द्या आणि बसा आणि त्यांना काम करायला काहीच नाही. तर संबंध जगामध्ये जेव्हा मंदी आली होती तेव्हा बऱ्याच लोकांनी वेगवेगळे कट्स केले होते टू सर्व्हाइव्ह, कारण की जेव्हा अशी मंदी येते तेव्हा लोकांना सर्व्हायवल हे महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामुळे जे काही प्रकल्प लोकांनी सुरू करण्याचं ठरवलं होतं, काही IT कंपनीज होत्या, काही दुसऱ्या कंपनीज होत्या, त्यांनी जागा घेतली होती आणि त्यांनी मग पुढे थांबले होते काही दिवस करायचं. आम्ही सुद्धा तसंच केलं होतं आणि आम्ही आता 2011 जानेवारीला मागच्या वर्षी सुरू केलं आणि म्हणल्याप्रमाणे आम्ही सांगितलं होतं 24 महिन्यात आम्ही पूर्ण करूया, डिसेंबरपर्यंत आम्ही पूर्ण करू. तर आता बाकीसुद्धा प्रकल्प होतील आणि मला अभिमान वाटतो एक सांगायचं की जेव्हा बोईंगने काम सुरू केलं तेव्हा तिथे बरेच लोकांचा विश्वास वाढला की मिहान हे रियालिटी आहे. म्हणजे आम्ही असं म्हटलं तरी काही चूक नाही की आम्ही अँकर टेनंट आहे तिथले. 50 एकर जागा जास्ती नाही आमची, 3000 एकरमधली फक्त 50च आहे, परंतु बोईंगचं नाव, बोईंग जी टेक्नॉलॉजी आणेल आणि बोईंग जो प्रकल्प करतोय आणि जिथे 500 कोटी रुपये खर्च करायला तयार आहे, लोकांना असं वाटतं की ते काय कारण आहेत. आणि आम्ही ह्याच्यासाठी नागपूरमध्ये केलं की एक तर नागपूर सेंटरमध्ये म्हणजे भारताच्या तिथं कुठूनही तुम्ही जा, 1-1.25 तासात तुम्ही कुठेही पोहोचू शकता इंडियामध्ये. तिथे जे वातावरण आहे आता सध्या टेम्परेचर 40च्या वर असणार, आय गॅरंटी यू. ओके, हे विमानाला खूप चांगलं असतं. विमानाला असं पावसाळी वातावरण किंवा करोजिव्ह एन्व्हायरमेंट चांगलं नसतं, कारण की विमान जेव्हा हेवी मेंटेनन्ससाठी येतात तेव्हा जवळ कधी 30 दिवस तिथे असतात. तर ती करोड नको व्हायला पाहिजे म्हणून ड्राय वातावरण आहे. तुम्ही अमेरिकेत बघितला तर फिनिक्स, फ्लॉरिडा अशा ठिकाणीच हे MROs बांधले जातात. तसंच नागपूर आहे त्यासाठी चांगलं खेळत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नागपूरच्या जवळपास एवढी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, इन्क्लुडिंग मी जिथे शिकलो ते, की मला असं वाटतं की तिथे भरपूर स्टुडंट्स मिळतील. आम्हाला हजारोनी स्टुडंट्सची गरज नाही आहे, परंतु चांगले स्टुडंट ज्यांना नवीन काही शिकायचं आहे आणि ज्यांना नवीन काही मार्ग निवडायचा आहे आपल्यासाठी, त्या लोकांना चांगली संधी मिळेल. आणि अशी बरीच विद्यार्थी आहेत तिथे असं मला तरी वाटतं, म्हणून आम्ही तो प्रकल्प, अजून पण कारणं आहेत परंतु SEZ यानं मुख्य कारण आहे. SEZमुळे तुम्हाला थोडं टॅक्स वाचतो, हे सगळं होतं. तर या सगळ्या कारणांमुळे आम्ही नागपूरला गेलो. सर धन्यवाद, आपण स्टार माझाबरोबर जी चर्चा केली आणि तुमचं जे अनुभव आहेत, जी आव्हानं तुम्ही पेललीत, त्यातून जर मार्गदर्शन मराठी युवकाला, नवा उद्योजक ज्याला बनण्याची इच्छा आहे त्याला तो निश्चितपणे एक मार्गदर्शन, प्रेरणा ठरणार आहे. आपण आज ही वेळ दिली त्यासाठी धन्यवाद. नमस्कार.